आणि खासदार सुप्रिया सुळे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया. ज्या काही माहिती तुमच्याच चॅनलवरनं मला आल्या त्याच्यातून थोडंसं कन्फ्युजन मला वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय की ही घटना झाली आहे त्याची मी इन्क्वायरी करणार आहे. कलेक्टर म्हणतात की त्यांना ह्याची काही माहिती नाही. तहसीलदार म्हणतात की त्यांचं निलंबन झालं असं तुमच्याच चॅनलने सांगितलं. हा, तर त्याबरोबर ते वळवी ना, मला असं वाटतं तहसीलदारांचं नाव वळवी आहे मला वाटतं. त्यांचं म्हणणं आहे की मी सहीच केली नाही. एकीकडे महाराष्ट्र सरकार म्हणते की ती सरकारची जमीन आहे, ती विकता येत नाही. दुसरीकडे व्यवहार झाला असं म्हणतंय. तिसरीकडे तहसीलदार म्हणतोय की मी त्याच्यावर मी सहीच केली नाही. दुसरा म्हणतो की स्टॅम्प ड्युटीची नोटीस आली आहे. एकीकडे 21 कोटीचा स्टॅम्प ड्युटी आहे, मागणी आज येते 6 कोटीची. का बनाना रिपब्लिक यार. सरकार चालवतंय कोण आणि निर्णय प्रक्रियेत आहे तरी कोण? माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर केली आहे, तर ह्या सायमल्टेनियसली ह्या गोष्टी कशा काय होत आहेत? मग व्यवहार झालाय का नाही झालाय? स्टॅम्प ड्युटी भरली आहे का नाही भरली आहे? सकाळी 21 कोटी होती, आता 6 झाली. मग जमीन सरकारची होती तर ती विकलीच कशी गेली? आणि तलाठी म्हणतात आणि तहसीलदार म्हणतात आम्ही सहीच नाही केली. मग नक्की झालंय तरी काय? याचं स्पष्टीकरण सरकारने द्यायला पाहिजे. आणि म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतंय महाराष्ट्र सरकारचं की रोज या सरकारमध्ये काही ना काहीतरी असेच गोंधळ येत असतात. म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, त्या कर्जमाफीत आम्ही सांगितलं 30,000 कोटी रुपयाची कर्जमाफी करू. तुमच्याच चॅनलवर वारंवार दाखवलं जातं की 3 रुपये, 8 रुपये, 6 रुपये, 100 रुपये, 1,500 रुपये असे प्रत्येक ला वेगळे वेगळे दिले जातात. तुम्ही बघता या सरकारचं, महाराष्ट्र सरकारमध्ये वोट चोरीचं सातत्याने गोष्टी येत आहेत. मग प्रशासन चालवतंय कोण? चालतंय हे कसं? एवढी मोठी मेजॉरिटी 200 काहीतरी 80 त्यांचे काहीतरी आमदार आलेले आहेत. एवढी ब्रूट मेजॉरिटी ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात असताना हा एवढा गोंधळ होऊच कसा शकतो सरकारमध्ये? त्याच्यातून महाराष्ट्रात क्राईम वाढलेला. हा माझा डेटा नाही आहे, महाराष्ट्र सरकारचा डेटा. दर 3 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होते. हा डेटा पण माझा नाहीये, हा मकरंद पाटलांचा डेटा आहे. त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊसला असेंब्लीला दिलेलं उत्तर आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे, जल जीवन मिशन मध्ये गडबड आहे, शिक्षकांच्या आत्महत्या होत आहेत. किती तुम्हाला विषय सांगू महाराष्ट्र सरकारमध्ये? दररोज एक दिवस आड तरी घोटाळा तरी. जैन हॉस्टेलचा तो मोठा घोटाळा झाला आणि आपापसात म्हणजे विरोधक तर बोलतातच, पण त्याच्याबरोबर मित्र पक्षही त्याला आम्हाला कागदपत्र देतात. नक्की सरकार एवढी मोठी मेजॉरिटी असताना झालंय का या सरकारला हेच समजत नाही. प्रश्न उपस्थित होतो. पार्थ पवारांचं नाव पुढे येतंय. काय वाटतं तुम्हाला या प्रकरणामध्ये अजित पवारांनी पुढे येऊन राजीनामा देण्याची गरज आहे? कारण त्याची मागणी होती. नाही बघा, मागणी करणारे मागणी करू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. आणि आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे लोक आहेत. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मागणी करायचा हा अधिकार. मग तो आमच्या वेळीही अनेक वेळा राजीनामे मागितले, तो त्यांचा अधिकार आहे. आणि आम्ही दडपशाहीवाले नाही की अरे यांनी राजीनामा मारला त्याला नोटीस पाठव, त्याला हॅरेसमेंट करा. असे उद्योग आम्ही कधी केले नाहीत सत्तेत असताना आणि कधी करणारही नाही. पण ह्या परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे कॉमेंट्स केलेले आहेत त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे ना. आणि गोंधळ बघा ना, तुम्हीच बघा ना, तहसीलदार आणि तलाठीची नोकरी गेली म्हणजे त्यांना कामावरनं काढून टाकलं आणि तहसीलदार तलाठी म्हणतात मी सहीच नाही केली. हा तहसीलदार तलाट्यावर अन्याय नाही का? ह्या बिचाऱ्या तलाट्याची काय चूक? जर त्यांनी सहीच केली नाही तर तुम्ही त्याला काढून टाकता. तो गरीब आहे, कष्ट करून मेरिटवर उभा, तो तिथे त्या नोकरीवर बसलाय. तो गरीब आहे आणि त्याला आवाज नाही म्हणून तुम्ही त्याला कामावरनं काढून टाकणार काहीतरी ऍक्शन घेतली म्हणून? हा कुठला न्याय? पवारांना वाचवण्याकरता तहसीलदारांचं निलंबन केलं असं वाटतं? नाही, कसं काय? पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात. हे महाराष्ट्र सरकारचा इंटरनल इश्यू आहे, पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात. याचं कारण असं, पार्थ पवारांनी त्यांना जे प्रश्न पाठवले आहेत ते म्हणलेत की माझी लिगल टीम त्याचं उत्तर देईल, जे बरोबर आहे. पण एकीकडे महाराष्ट्र सरकार आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज करतंय. महाराष्ट्र सरकारचं पहिलं स्टेटमेंट काय आलं की जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही. मान्य, तुमच्या चॅनलवर पाहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला बाय सिरियल सांगते.
जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी का आली? आणि मग किती नक्की त्याच्यात पण तफावत आहे. तहसीलदाराला का तुम्ही काढला जेव्हा तहसीलदार म्हणतोय की मी नाहीच सही केली? मग नक्की गोलमाल आहे भैया, कुछ दाल में कुछ बडा खाला है आणि हे सगळं महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. ताई, पण या सगळ्यामध्ये प्रथमदर्शनी एक गोष्ट दिसते की पार्थ पवार हे त्यात लाभधारक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दिसतात. त्यांचे पार्टनर लाभधारक आहेत. अजित पवारांचे ते पुत्र आहेत. अजित पवार त्या कमिटीवर असतात जिथे नोंदणी शुल्क माफीविषयीचा निर्णय होतो. मग असं सगळं असताना सुद्धा पार्थ पवार किंवा अजित पवार दोषी कसे नाही? नाही, मी पार्थ पवारांबद्दल बोलते कारण का पार्थ पवार राजकारणात नाही आणि मी फक्त पार्थ पवार, कारण हे बघा अजित पवार आज सरकारमध्येच आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजी, अजित पवार, शिंदे साहेब जे कोणी सत्तेमध्ये आहे ते एक गव्हर्नमेंट म्हणून आपण एक युनिट म्हणून बघूया आपण. त्याच्यामुळे या युनिटनी उत्तरं दिलं पाहिजे. कारण का तुमच्या चॅनलवर मला कुठून स्टोरी माहितीये? तुमच्या चॅनल पासूनच. त्याच्यामुळे तुमच्या चॅनलमध्ये जे जे दिवसभरात मी पाहिलंय, काल रात्री नाही, मी आज सकाळपासून ही स्टोरी पाहिलीये कारण का मला कोणीतरी ती पाठवली तुमच्याच एका पत्रकार. तेव्हापासून मी स्टोरी पाहिली. दिल्लीच्या वर्तमानपत्रात ती आलेली नाही आज. ताई, पण अगोदर जैन समाजाची जमीन गेली, वक्फ मध्ये मुस्लिम समाजाची जमीन गेल्या, आता ही दलित समाजाची जमीन. हे बघा, जैन बोर्डिंगचा विषय हा अतिशय चिंताजनक होता. तो व्यवहार कॅन्सल झाला आणि लोक रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांना न्याय मिळाला. आता ह्या जमिनीचं नक्की काय आहे हे महाराष्ट्राच्या सरकारने स्पष्ट करायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे, रेव्हेन्यू मिनिस्टरनी. कारण ते सगळे कन्फ्युजिंग सिग्नल्स आहेत ना. तुम्ही नाही का, तुम्ही बघा ना, तुम्ही ज्या स्टोरी जेव्हापासून ब्रेक झाली आत्ता या क्षणापर्यंत किती त्याच्यात कॉन्ट्रडिक्शन्स आहेत आणि कॉन्ट्रडिक्शन्स कोणी खरेदी केले त्याचे नाही आहेत. हे महाराष्ट्र सरकारने उत्तरं द्यायला काही पाहिजे. मुख्यमंत्र्यांचं विधान होतं की प्रथमदर्शनी या सगळ्या गोष्टीकडे बघितल्याच्या नंतर काहीतरी गडबड झाली असं वाटतं की या सगळ्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांचं तुम्ही विधान आता सांगितलं, कारण हे सगळं बघता मुख्यमंत्र्यांकडनं अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय असं तुम्हाला वाटतं? शक्यता नाकारता येत नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे ना. कारण का शेवटी ते मायबाप सरकार आहे. डिपार्टमेंट हे सगळं कुणाला फायनली रिपोर्ट करतं तर माननीय मुख्यमंत्र्यांना. आणि जेव्हा मला कधी आश्चर्य वाटतं जेव्हा तहसीलदार म्हणतात की मी सहीच नाही केली, मग व्यवहार झाला कसा? ताई, तुम्हाला हे काय म्हणजे मला आपल्या कुणाच्याही बुद्धिमत्तेच्या बाहेर येते. मंडळात असल्यामुळं हा सगळे लाभ देण्यात आले तुम्हाला असं म्हणायचंय? असं कसं मी म्हणणार आरोप? एकीकडे महाराष्ट्र, आपण हे महाराष्ट्र सरकार सीमित बोलूया. महाराष्ट्र सरकार म्हणतं की ही जमीन विकता येत नाही, मग विकली कशी गेली? मग स्टॅम्प ड्युटीचा विषयच येत नाही, तहसीलदाराच्या सहीचाच विषय येत नाही, जर जमीनच विकता येत नाही. इट इज सो कन्फ्युजिंग. तुम्हाला नाही कन्फ्युजिंग वाटत? त्याचे कागदपत्र पुढे आलेले आहे, खरेदी खर्च झालेला आहे. अहो पण मग महाराष्ट्र सरकार कसं, मग तलाठी कसं म्हणतो? तहसीलदार तलाठी काय म्हणतात? आम्ही सहीच समोर आलेला आहे. मान्य आहे ना मला, पण मग कोणीतरी याच्यावरती तुम्हाला असं म्हणायचं की दबाव टाकून हे सगळं करून मासे अडकवले जातात असं मला त्याच्यावर बोलताच येणार नाही. कारण का ह्याचं स्पष्टीकरण सरकारने द्यायला पाहिजे. पुण्याचे कलेक्टर असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, रेव्हेन्यू मंत्री असतील, हेच उत्तर देऊ शकतात ना. आपण आता तुम्ही दोन व्यक्तींची नावं घेतली, मुख्यमंत्री आणि रेव्हेन्यू मिनिस्टर, त्यांच्याकडनं मात्र सगळ्याची चौकशी केली जाईल. माझं काय म्हणणं आहे, एक आधी छोटासा व्यवहार करूया. उद्या तुम्ही जरी गेला व्यवहार करायला आणि एक तर ती सरकारी जमीन आहे असं सरकार म्हणते, मग सरकारी जमीन अशी विकता येते का? त्याचा एक प्रोसेस आहे. मग हा प्रोसेस फॉलो केला का नाही याचं उत्तर कोण देऊ शकतं आपल्याला? याचं उत्तर फक्त पुण्याचे कलेक्टर देऊ शकतात. त्याच्यामुळे त्याची आपण एक वाट बघूया. एक दुसरं, मग जमिनीचा व्यवहार झाला का नाही हा तहसीलदार काय म्हणतात की मी सहीच नाही केली. अरे या बाबांनी सहीच नाही केली तर व्यवहार झाला का नाही झाला हे किती कन्फ्युजिंग आहे का नाही? पुण्याचे पालकमंत्री दादा आहेत, बऱ्याच गोष्टी म्हणजे पालकमंत्र्यांच्या अनुषंगाने ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे निर्णय होतात ते पालकमंत्र्यांना बऱ्यापैकी माहिती असतात. मग दादांच्यात इन्व्हॉल्वमेंट नसेल असं तुम्हाला वाटतं किंवा कारण मला नाही सांगता येणार. याचं कारण असं की इतके मिक्स सिग्नल सरकार देते. म्हणून मी म्हणते इंग्रजीमध्ये एक शब्द आहे बनाना रिपब्लिक. महाराष्ट्र सरकारमध्ये एका डिपार्टमेंटला माहितीच नाही दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काय चाललं. हे आरोप प्रत्यारोपण ज्या पद्धतीने त्या तहसीलदार, वळवी नावाचे जे तहसीलदार आहेत, जर त्यांनी सहीच नाही केली तर काय म्हणून तुम्ही त्या अधिकाऱ्याला कामावरनं काढताय? हा माझा पहिला मुद्दा आहे. याची पारदर्शक चौकशी पाहिजे. ऑर्डर कोणी काढली तहसीलदाराला काढायची? जर तहसीलदार म्हणतायत, आणि हे तुमच्या चॅनलवरनं बघूनच मी सांगते, मी कुणाशीच बोललेले नाही. इट इज जस्ट लॉजिक की जर तहसीलदार म्हणतायत की मी सही नाही केली तर एक तर जर सहीच नाही केली त्याचं निलंबन का?
पहिलं निलंबन मागे घ्या त्या तहसीलदाराचं. काय त्या तहसीलदाराची चूक? आणि पारदर्शक काय झालंय तुम्हाला आठवत असेल की माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा होती. त्यांची पहिली टर्म ही महाराष्ट्राचे उत्तम मुख्यमंत्री म्हणूनच त्यांनी 5 वर्ष गाजवली. चांगलं काम त्यांनी केलं. अच्छे को अच्छा बोलना चाहिए. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटते की या टर्म मध्ये देवेंद्रजींना झालंय तरी काय. परवा ते फलटणला गेले आणि फलटणला म्हणले क्लीन चिट. कशी क्लीन चिट? इन्क्वायरी झाली नाही तर तुम्ही क्लीन चिट कशी देणार? जसं फलटणला क्लीन चिट दिली विदाऊट इन्क्वायरी, तसं तहसीलदार ज्यांनी सहीच नाही केली त्याला तुम्ही निलंबन करून टाकलं. अरे चाललंय काय महाराज? चालवतंय कोण आहे सरकार? नाही, पण ताई, अमित शाह यांनी 2 दिवसांपूर्वी कुबड्यांचा उल्लेख केला होता. मागच्या काही दिवसांपूर्वी ते आले होते तेव्हा कुबड्यांचा उल्लेख केला होता. कुबड्या म्हणजे 2 म्हणजे एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, यांच्या कुबड्या आता हळूहळू बाजूला काढायचं काम सुरू आहे. त्याची जी सुरुवात आहे असं म्हणायला चान्स आहे. ते नाही मला माहिती ते कुणाला कुबड्या म्हणाले, तुम्हाला काय, तुम्ही त्याचा अर्थ काढला त्या व्यक्तींना बोला. मी विरोधात आहे. माझी नैतिक जबाबदारी आहे की महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न जे आहेत, जे शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, कर्जमाफी जी माननीय मुख्यमंत्री म्हणाले होते आम्ही सरसकट कर्जमाफी करू, ती केलेली नाही. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणले योग्य वेळी करू. त्याच्यावर मी 10 वेळा सांगितलंय, तुमचीच टॅगलाईन आहे यही समय है सही समय. रोज दिसतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दर 3 तासाला होत आहेत. मग तुम्ही कर्जमाफी आता नाही करणार तर कधी घेणार? अजितदादा म्हणतात ताई, तुम्ही पार्थ पवारांची पाठराखण करत आहेत का? खूप लोक असेही जे सांगतायत. नाही ठीक आहे ना, असू शकतं ना. लोकांना हे बघा, एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. लोक माझ्याबद्दल काय बोलतात हा त्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये बोलायचा. त्याच्यात गैर काय? जसं मी बोलते तसं मला ऐकायची पण चर्चा अशी ताकद आहे ठेवली की पाहिजे ना. कुटुंबातला असल्यामुळे तुम्ही त्याची पाठराखण करता. अर्थातच देर इज नथिंग. म्हणजे हे बघा, पार्थ असेल, रोहित असेल, जय, रेवती, विजय, युगेन आमच्या घरातलीच मुलं आहेत. मी माझ्याकडे जे येते माहिती जी आत्ता येते किंवा आज सकाळपासून जी झी टीव्हीनी जी काही सुरुवात केली आणि त्याच्यातून त्या ज्या मला माहिती पाठवली गेली त्यांच्याकडून आणि नंतर बाकीच्या सगळ्या चॅनल्स कडून ती आली, त्याच्यातून प्राथमिक जी माहिती येते त्याचे माझेच प्रश्न आहेत ना. माझे 3 प्रश्न आहेत. चुकीचे असेल तर तुम्ही दाखवू नका. माझा पहिला प्रश्न आहे की ही जमीन सरकारी होती, मग ती विकता येते का नाही? विकता येत असेल तर प्रोसिजर फॉलो केलं का? दुसरा महत्वाचा मुद्दा की तहसीलदार म्हणतात मी सहीच नाही केली. जर सहीच नाही केली तर व्यवहार झालाच कसा? आणि आधी बातमी होती की 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आहे. व्यवहारच म्हणजे को रिलेटेड आहे ना. पहिला प्रश्न, दुसरा आणि तिसरा. जर विकताच येत नाही, तलाट्यांनी सहीच नाही केली तर स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न येतो कुठे? आणि पार्थ त्याच्यातून पवारशी बोलणं झालंय काय? हो अर्थातच मी पार्थची सकाळीच बोलले. जेव्हा मला ही माहिती आली तेव्हा मी पहिला फोन आधी पार्थला केला की बाबा रे काय ही बातमी, मला समजून तरी सांग. त्याचं म्हणणं आहे आत्या मी काही चूक केलेली नाहीये आणि माझ्या वकिलांशी माझं बोलणं झालंय. तर जर वकिलांनी बोलणं झालंय तर ते वकील कदाचित सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतील. राज्य सरकारच्या वतीने आता चौकशी समिती स्थापन करण्यात येत आहे. त्या चौकशी समितीच्या नावाखाली काय वाटतं की हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? दाबलं कसं जाईल? जर माननीय मुख्यमंत्री स्वतः काहीतरी सकाळचं तुमच्या चॅनलवरचं स्टेटमेंट आहे, पहिली त्यांचं स्टेटमेंट आहे की विषय गंभीर आहे, त्याच्यानंतर ते म्हणाले की त्याची इन्क्वायरी करू. त्यामुळे नक्की मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हेच समजत नाही. जैन बोर्डिंगच्या केसमध्येही तसंच झालं, ह्याही मध्ये होत आहे. त्यांनी फलटणला तर त्या मुलीची हत्या झालेली असताना त्यांनी क्लीन चिट दिली, मग म्हणाले SIT स्थापन करू. त्या मुलीच्या डॉक्टर मुंडेंच्या केसमध्ये आजही SIT स्थापन झालेली नाही. महादेव मुंडेंची SIT स्थापन करून 3 महिने झालेले आहेत. त्यांच्या फॅमिलीला अजिबात काही ब्रीफिंग देखील केलं जात नाही. ही परिस्थिती आहे ना महाराष्ट्रात आणि हे गंभीर आहे. महाराज पुण्यामध्ये 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, त्या मेन रोडलाच येऊन खून केलेले जातात आणि दर आठवड्याला नाही 1 दिवस आड तरी पुण्यात क्राईम वाढतो. आणि हा माझा डेटा नाही, हा भारत आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार चालवतंय कोण, कसं चालतंय हा एक मोठा प्रश्नच आहे. तुम्हाला वाटतं की या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होण्याची गरज आहे? बघा, काय पद्धतीने चौकशी करायची नाही करायची तो सरकारचा अधिकार आहे आणि जे विरोधात बोलतायत त्यांचा अधिकार आहे. एका लोकशाहीमध्ये आम्ही कोणीही कुठल्याही इन्क्वायरीला कधीही घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही. पण मला असं वाटतं एक ऑफिशियल स्टेटमेंट महाराष्ट्र सरकार जे कोणी असेल, मग ते पुण्याचे पालकमंत्री असतील, रेव्हेन्यू मिनिस्टर असतील, मुख्यमंत्री असतील, कोणी असेल, त्या सगळ्यांनी एकामेकाशी बोलून एक सत्य आहे जे वास्तव आहे
हे महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. ताई आरोप करणारे तुमच्याच महाविकास आघाडीच्या सत्ताधारी पक्ष अंबादास दानवेंचं नाव घ्यायला घेता नाही, नाही, आरोप आम्ही नाही केलेला, स्टोरी आम्ही नाही ब्रेक केलेली, स्टोरी ही वरतीवरांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप अंबादास केलेले दानवे आहेत. हर्षवर्धन नाही, सपकाळ. असं नाही. हे बघा, नाही माझं काय म्हणणं आहे की आरोप पहिली स्टोरी आम्ही चॅनलवर पाहिली. चॅनलवर स्टोरी आल्यानंतर अर्थातच काही लोकांना वाटलंच असेल ना, मी पण तेच म्हणते, मी ते आमचे मित्रपक्ष म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळं काहीच म्हणत नाहीये. मी म्हणते महाराष्ट्र सरकारने पारदर्शकपणे त्या सगळ्याची माहिती महाराष्ट्राला द्यावी, त्याच्यात गैर काय. आणि मी तहसीलदाराच्या बाजूनी एवढ्यासाठीच बोलतेय की तहसीलदारांचं स्वतःचं तुमच्या चॅनलवरचं स्टेटमेंट आहे की मी व्यवहाराला सही केलेली नाही. मग तुम्ही त्याचं निलंबन केलंच कसं? हे मी कुणासाठी बोलले असते, मी सत्तेत असते तरी माझी हीच लाईन असती की तुम्ही काय म्हणून त्या गरीब कष्ट करणारा कुठल्या तरी शेतकऱ्याचाच मुलगा अभ्यास करून तहसीलदार झाला असेल ना. मग तुम्ही तो जर व्यक्ती म्हणतोय की मी सही केली नाही तर काय बेसिसवर त्याचा निलंबन झाला? आरोप केला जातो की अजित पवार यांनी पदाचा गैरवापर केला आहे. कारण एप्रिलमध्ये जेव्हा सांगितलं होतं की आयटी कंपनीच्या नावाखाली ही जमीन घेतली गेली आहे, 2 दिवसामध्ये क्लिअरन्स मिळालेला आहे. पार्थ पवार यांची कंपनी आहे, अमेंडा कंपनी आहे, त्याच्यामुळे कुठेतरी पदाचा गैरवापर केला अजित पवारने असा आरोप केला जातो. नाही, माझं म्हणणं माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावर स्टेटमेंट केलं पाहिजे ना, कारण माननीय मुख्यमंत्रीच आपल्याला मिक्स सिग्नल देतात. त्याच्यामुळे जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री पारदर्शकपणे आपल्याला खरं सांगत नाही तेव्हा आपल्याला कसं कळणार? मॅम, तुमचं म्हणणं काय आहे? 300 कोटींची जमीन आणि व्यवहार जे नुसतं 500 रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीचं झालं आहे, त्याला तुम्ही काय बघता? पार्थ पवारला जाऊ द्या, पण एक कोण असा कोणता असं सरकारचं केस मत झालं? आहे. माझं म्हणणं आहे खुणाचं, मला कन्फ्युजिंग काय महाराष्ट्र सरकार करतंय. एकीकडे महाराष्ट्र सरकार म्हणतंय की हा व्यवहारच होऊ शकत, एकीकडे स्टॅम्प ड्युटीची नोटीस पाठवते, दुसरीकडे जिथे तो तहसीलदार म्हणतो की मी सहीच नाही केली, मग व्यवहारच कसा झाला? त्यामुळे मला समजत नाही की महाराष्ट्र सरकार चालतं कसं. एवढं कन्फ्युजन असताना महाराष्ट्र सरकार चालतं कसं? एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात इन्क्वायरी झाली पाहिजे, रेव्हेन्यू मिनिस्टरचं स्टेटमेंट आलेलं नाही. त्यामुळे ह्याचं कोणीतरी सगळी मूठ बांधली पाहिजे ना मुख्यमंत्र्यांनी. अजित पवार म्हणतात की 0% वाद पैसा नाहीये किंवा सरकारी तिजोरीत पैसे असले पाहिजेत, अजित पवारांचा खूप आग्रह असतो. तर स्टॅम्प ड्युटी बुडवली म्हणजे सरकारचाच पैसा बुडवला ना. नाही, मान्य आहे ना मला, पण व्यवहार झाला का नाही ह्याच्यापासून सुरुवात आहे. आणि पण अजितदादा म्हणतात की 0% व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज देतो, सारखं फुकट घ्यायचं नाही. साहेबांनी एकदा कर्जमाफी केली, आता आम्हाला निवडून द्यायचं होतं नाही, म्हणून अजित पवारांनी आम्ही बोललो. सांगितलं की 3 लोकांनी आतापर्यंत कर्जमाफी केली. आदरणीय पवार साहेबांनी केली, माननीय उद्धवजींनी केली आणि माननीय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारत अजित पवारांनी सांगितलं 3 कर्जमाफी झाली आणि या तिघांनी त्या 3 केली. मॅम, महारपटनाची जी जमीन असते ती जनरली सगळ्यांना माहिती असते, ते यांना हे कळाली नाही का? यांनी विचारपूस केली नाही का पार्थ पवारांनी किंवा त्यांच्या कंपनी किंवा लिगलिटी? अरे हाच तर प्रश्न मी महाराष्ट्र सरकारला विचारते. कलेक्टर ऑफिसला ह्याचं उत्तर द्यावं लागेल. जे कोणी कलेक्टर त्यावेळेस होते जेव्हा व्यवहार झाला, मला माहिती नाही तारीख बिरीख त्याची. मी तुम्ही जे सांगताय किंवा टीव्हीवर येते त्याच्यात मोठा जे काय मला दुपारी जेवणाच्या वेळेस कळलं त्याच्यावरनं सांगते. मी या विषयाचा अभ्यास केलेला नाही, मला डिटेल्स माहिती नाहीत. मी डॉक्युमेंट्स मी स्वतः पाहिलेले नाही. जे काय मीडियामध्ये येत आहे तेवढीच माझी जी माहिती आहे त्या सीमितच मी बोलते की महाराष्ट्र सरकारला ह्याचं उत्तर द्यायला लागेल, माननीय रेव्हेन्यू मिनिस्टरला ह्याचं उत्तर द्यावं लागेल. महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचं सकाळी स्टेटमेंट आलंय, त्यांना आम्ही उत्तर द्यायला, त्यांना कर्जमाफी कधी देणार याचं उत्तर द्यायला लागेल. डॉक्टर मुंडे ह्याची जी हत्या झाली का, त्यांनी काय केलं, सुसाईड केलं माहिती नाही आपल्याला, पण ती क्लीन शीट दिली इन्क्वायरीच्या आधी, याचं महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला लागेल. आणि ह्याही पुण्याच्या केसमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल की तुम्ही तहसीलदार ज्यांनी सही नाही केली त्याला तुम्ही कामावरनं निलंबित कसं केलं. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी एक प्रकारे आपला भाचा पार्थ पवार यांचं समर्थन केलेलं आहे, पाठराखण केलेली आहे. दुसरीकडे त्यांनी सरकारला 3 प्रश्न विचारलेत. आता सरकार आज सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नांना